श्रीचरण श्री गुरूंचे श्री गुरूंचे पाय जे हृदयी गिवनसुनी ठाय ते ये भडे भाग्य होय पुण्य खासी। सद्गुरुनाथ महाराज की जय। क्षेत्रज्ञ योग पहिला श्लोक 13वा अध्याय आणि प्रस्तावना आणि श्लोक यांचं एकत्रीकरण आपण घेतो आहोत। इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विधा। आज मी क्षेत्रज्ञ सांगणार आहे, उद्या पण क्षेत्रज्ञ सांगणार आहे आणि मग सोमवारी पुन्हा एकदा सारांशात्मक क्षेत्रज्ञच घेणार आहे। पण प्रत्येक वेळेला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ सांगण्याची पद्धत वेगळी राहील आणि सगळ्या अँगलनी मला क्षेत्र कळलं पाहिजे आणि सगळ्या अँगलनी मला क्षेत्रज्ञ कळला पाहिजे। काल एक आनंदाची गोष्ट झाली की काही नवीन महिला ज्या रोजच्या भजगोविंदम मध्ये आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला क्षेत्र कळलं पहिल्या दिवशी, आणि नवीन लोक जे जॉईन झाले त्यांना क्षेत्र कळत आहे, ही माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे। क्षेत्रज्ञ कळला की आणखीन आनंदाची गोष्ट आहे आणि क्षेत्रज्ञाचं क्षेत्रातून काय काम आहे हे कळलं पाहिजे आणि ते काम माझं झालं की नाही हे कळलं पाहिजे। इतके टप्पे सांगायचे आहेत। काल आपण पाहिलं जी जमीन सुपीक असते तिला बंजर ठेवलं तर त्याला विरेपणा असं म्हणतील। म्हणजे काय हो, एखादी मुरमाळ रेताड खराब जमीन आहे, ज्यात कितीही मेहनत केली तरी उगवलं तर गवतच उगवतं आणि पीक मरतं, कसंच पीक लागत नाही। एकदम रेताड मुरमाळ खडकाळ अशी जमीन आणि एक सुपीक जमीन असते, त्या जमिनीमध्ये तुम्ही जे पेराल ते फोफावत उगवतं। किती उगवतं? प्रमाणापेक्षा जास्त फळं ती जमीन देते, त्याला सुपीक जमीन असं म्हणतात। त्याला आमच्याकडे काळीची जमीन असं म्हणतात। अशी काळीची जमीन म्हणजे मनुष्य देह, अशी सुपीक जमीन म्हणजे मनुष्याचा देह, आणि नापीक जमीन म्हणजे प्राण्यांचा, पशु पक्षी इत्यादींचा देह। मोक्षाची व्यवस्था फक्त मनुष्य देहात आहे। आणखीन एक गोष्ट सांगतो, मोक्ष देवाच्या जन्मात सुद्धा मिळवता येत नाही। देवलोकात मोक्ष प्राप्ती नाही। मोक्ष त्याला मिळवता येतो ज्याच्यामध्ये 3 गुणांचं बलाबलत्व कमी अधिक होतं, त्यालाच मोक्ष मिळवता येतो। प्राण्यांचा एक पिंड आहे, त्या पिंडांच्या पलीकडे त्या प्राण्यांना नाही जाता येत। ते तसेच जगणार, त्याच्या पलीकडे प्राणी विचार करू शकत नाही। श्रीमंत घरातला कुत्रा जरी असेल तरी तो स्वतःला संरक्षण मिळावं म्हणून अशा दबक्या जागेत बसेल, जर त्याला तशी जागा मिळाली तर।
त्याला हा विचार नाही की हे माझंच घर आहे बा. त्याच्यात जर त्याला अशी आतमध्ये शिरून सोफाच्या खाली वगैरे जायची जर जागा मिळाली तर पहिला प्रिफरन्स तो त्याला देतो. तशी जागा मिळालीच नाही तर मग सवयीप्रमाणे तो जमिनीवर झोप. त्या जीवाला तुम्ही जशी सवय लावाल तसं होतं, पण तरीही मोक्ष स्वरूपाकडे वाटचाल त्याची नाही होऊ शकत. नापीक जमीन आहे. फक्त मनुष्य जन्मच एक असा जन्म आहे की या जन्मात मध्ये म्हणजे मनुष्याच्या देहामध्ये मी मोक्षाला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे या क्षेत्रामध्ये मी क्षेत्रज्ञाला जाणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून मी योग म्हणजे स्वरूपाला प्राप्त करू शकतो. पुन्हा आला, जे स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला क्षेत्र असं म्हणतात. ती घड्याळ आहे, ही स्वतःला जाणत नाही आणि हिला आपण पाहिलं हेही हिला कळत नाही. किती वाजले हे या घड्याळीपासून मी शिकलो हेही त्या घड्याळीला कळत नाही, कारण अचेतन जड आहे. क्षेत्र नेहमी अचेतन असतं, क्षेत्र नेहमी जड असतं. त्याला बघणारा मात्र चेतन असतो, बघणारा मात्र अजड असतो, तो चैतन्य स्वरूप असतो. आता जबाबदारी क्षेत्राची नाही, जबाबदारी क्षेत्रज्ञाची आली. मनुष्य शरीर नावाचं जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राला भाग्यानी प्राप्ती करून घ्यावी लागते. बहुत सुकृताची जोडी. भाग्याने मनुष्याचा देह मिळतो आणि बहुत भाग्यानी, अतिशय भाग्यानी विठ्ठले आवडी. मनुष्य शरीर मिळणं हे भाग्य आहे. मनुष्य शरीरात मी क्षेत्रज्ञ आहे हे कळणं महान भाग्य आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग होऊन त्यातून योग प्राप्ती म्हणजे जीव ब्रह्मैक्य होणं परम भाग्य आहे. 3 टप्पे सांगतो आहे. हे 3 टप्पे आपल्याला 15व्या अध्यायासाठी मदत करणार आहे. तेव्हा उत्तम पुरुष सांगेन तेव्हा 3रा टप्पा खुलासेवार कळेल. उत्तम पुरुष म्हणजेच पुरुषोत्तम. अतिशय भाग्याने मला मिळाला आहे. आता माझी जबाबदारी पण आहे. जी जमीन अतिशय सुपीक असते तिला न नांगरता न पेरता त्या जमिनीला नुसतं पडीत राहू देणं यासारखा वेडेपणा नाही. जी जमीन लाखोचं उत्पन्न देते त्या जमिनीत आम्ही काहीच केलं नाही बा या पावसाळ्यात असं म्हटलं तर हास्यास्पद होईल की नाही. हा जो क्षेत्र आहे मनुष्याचं शरीर, मनुष्य शरीर रूपी जे क्षेत्र आहे या क्षेत्रातली जी जमीन आहे ही अतिशय सुपीक आहे. इथे मला म्हणजे क्षेत्रज्ञाला अधिष्ठान म्हणजे स्वरूप जाणून घ्यायचं आहे आणि ते मी आहे हे जाणणं याला योग असं म्हणतात. म्हणजे आपण हा सगळा अभ्यास का करतो आहे 13व्या अध्यायाचा हे लक्षात येईल. तर 13व्या अध्यायाचा अभ्यास आपण का करतो आहे हे लक्षात आलं. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्याय
हा योग आहे, लक्षात घ्या. आणि योग शब्दाचा अर्थ जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, याला योग असं म्हणतात. योगासनाला योग म्हणतात. हा एक टप्पा आहे, ही एक पायरी आहे. तो योग शब्द एक पायरी आहे. यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार याच्यामध्ये आसन ह्या जी पायरी आहे, पाचवी बहुतेक, यम, नियम, आसन, हा तिसरी, ही जी पायरी आहे याला योग म्हटलं जातं. जो योग दिवस काल होता. पण प्रत्याहाराच्या पुढे ध्यान, धारणा आणि समाधी, या समाधीतून जीव ब्रह्मैक्य साधायचं आहे. पतंजल योग हा द्वैत योग आहे आणि आपल्याला अद्वैत सिद्धी करायची आहे. म्हणून भगवद्गीतेचाच आधार घ्यावा लागेल. खूपदा भगवद्गीतेवर मी देत असलेला जो भर असतो त्याने काही लोक खूप आनंदतात. भगवद्गीतेला मी जेव्हा आई म्हणतो, श्रुती ही माता आहे, यात काही शंका नाही. श्रुतीला उपनिषद असं म्हणतात. आणि भगवंताच्या श्रीमुखातून भगवद्गीता आली, म्हणून भगवद्गीता सुद्धा श्रुतीच आहे. म्हणून त्या दृष्टीनेही ती माता आहे. पण भगवद्गीता श्रुतीमधले वाक्य मऊ करून आपल्या बाळाला घालते. आई ज्याप्रमाणे भात मऊ करून त्यात थोडस तूप आणि मीठ कालवून त्याला चव येईल असं रुचकर स्वरूप दिल्यानंतर ती आपल्या बाळाला घालते, तशी भगवद्गीता आहे. भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान नाही हो जगात कुठे. म्हणून गीता आपली आई आहे. श्रद्धेने माना ही गोष्ट. माझी जेव्हा काही साधकांची भेट झाली, उदाहरणार्थ पानटांकडे गेलो तेव्हा नीलाताईंची भेट झाली, मला खूप आनंद झाला की भगवद्गीतेला आपल्या मातेचा सर्वश्रेष्ठ दर्जा दिलेला आहे. आणि तो दर्जा जे लोक देतात त्यांच्याकडे पाहून खूप आनंद होतो. आपल्या आई सर्वश्रेष्ठ आहे. जगामध्ये आपल्या आई इतकी श्रेष्ठ व्यक्ती दुसरी कोणती असू शकत नाही. भगवद्गीता आपली आई आहे. भगवद्गीता आपली माता आहे. श्रुती आपली माता आहे. भगवद्गीता श्रुती पण आहे, भगवद्गीता स्मृती पण आहे. भगवंताच्या श्रीमुखातून आली म्हणून श्रुती आहे. आणि ती वेदव्यासांनी गणेशाला सांगून लिहून घेतली म्हणून ती स्मृती पण आहे. एकदा गीतेच्या चष्म्यातून क्षेत्र पाहायला लागलो की अचेतन जड क्षेत्राचा चेतन हा क्षेत्रज्ञ आहे, हे लक्षात येईल. याचा अर्थ असा होतो की अनेक योनी 84 लक्ष तयार करत असताना सर्वात शेवटची योनी म्हणजे मनुष्य योनी तयार झाल्यानंतर देवतांना तर आनंद झालाच झाला, देवांनाही आनंद झाला. आणि आम्ही मनुष्याचा देह मिळाला म्हणून धन्य पावलो आहे. हा एक अत्यंत मोलाचा भाग जर लक्षात घेतला तर जी सुपीक जमीन आहे त्यातून मला मोक्षाचं पीक काढता आलं पाहिजे, जीव ब्रह्मैक्याचं पीक काढता आलं पाहिजे. आता माझ्याजवळ तडजोड करण्याची प्रवृत्ती येता कामा नये. पिकाबद्दल विषय काढतोय. काल बोललो होतो
की आपल्याकडे ऍपल्स नाही होत. ठराविक पीक होतं जे अतिशय मौल्यवान असतं. काही पिकं अशी असतात की जे वाईट असतात. उदाहरण देतो, अफू आणि गांजा याची शेती केल्या जाते. ही शेती करणं गुन्हा आहे. या शेतीतून येणारं जे पीक आहे या गोष्टींचं, हे भरघोस पैसे देत असलं तरीही गुन्हा आहे, त्या माणसाला अटक होते. म्हणजे वाईट पीक काढण्याची मान्यता नाही. मग आपण 3 पिकं काढतो, त्यातलं वाईट पिकाला म्हणतात पापाचं पीक. दुसरं झालं चांगलं पीक. गहू पेरले आहे, ज्वारी पेरली आहे, तांदूळ पेरले आहे, याला म्हणतात पुण्याचं पीक. अफू गांजा पेरल्या, पापाचं पीक झालं. दुसरं पुण्याचं पीक झालं. आणखीन एक पीक असतं आणि त्याला म्हणतात शुद्ध पुण्याचं पीक. शुद्ध पुण्याचं पीक म्हणजे काय? हे पीक काढण्याची आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये पूर्ण परवानगी असते. कोरडवाहू जी शेती आहे, ज्याच्यामध्ये ज्वारी पिकवली आहे, त्याऐवजी त्याला ओलिताची शेती करता येते आणि मग त्यातून शुद्ध पुण्याचं पीक काढण्याचं स्वातंत्र्य आहे. की तू विहीर खोद, त्या विहिरीला भरपूर पाणी लागू दे आणि त्यातून ओलिताची शेती कर. तुझं उत्पन्न कितीतरी पटीने वाढलेलं असेल. मग आता 3 पिकं झाले, एक पापाचं पीक, एक पुण्याचं पीक. करू नये ते करणं याला पाप असं म्हणतात, केलं पाहिजे ते करणं याला पुण्य असं म्हणतात. आणि ह्या व्यतिरिक्त केल्यानंतर त्या कर्तृत्वाचा लाग लागत नाही, याला तिसऱ्या प्रकारचं पीक म्हणतात. त्याचं नाव शुद्ध पुण्याचं पीक आहे. आता या तिसऱ्या पिकाला थोडस समजून घेणं गरजेचं आहे. पहिले समजावून सांगतो आणि मग ते समजलं का तपासतो. चोरी चपाटी, लुटारूपणा, फसवेगिरी हे पापाचं पीक आहे. पापाच्या पिकातून काय होतं? दुःख होतं. म्हणून चोरी करणारा चोरी केल्यानंतर सुद्धा तो माल कोणाला दिसू नये म्हणून नेहमी काय असतो? काळजीत असतो. म्हणून पापाचं पीक घेणारा माणूस हा नेहमी चिंताग्रस्त असतो. दुसरं असतं पुण्याचं पीक. पुण्य संचय झाला, भरपूर पीक घेतलं तर ते पीक सुद्धा चोरी जाऊ नये आणि त्या पिकाची आपल्याला मिळणारं जे मूल्य आहे ते आपल्या जवळ स्थिर असावं याची त्याला चिंता असते. म्हणजे पाप करणाऱ्याला नरक यातना असतात, पुण्य करणाऱ्याला स्वर्ग यातना म्हणतो. स्वर्ग सुखाच्या यातना असं म्हणूया. पाप करणाऱ्याला दुःखाच्या यातना आणि पुण्य करणाऱ्याला स्वर्ग सुखाच्या यातना. हा यातना शब्द तुम्हाला नाही आवडणार, म्हणून या यातना शब्दाचं स्पष्टीकरण करून देतो की स्वर्गातल्या भोगत असलेल्या सुखाचं आपल्या जवळ असलेल्या पुण्याच्या तौलनिक स्थितीमध्ये जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाचं सुख भोगता येतं आणि पुण्य संपलं की स्वर्गातून हकालपट्टी होते. लक्षात ठेवा.
एक दिवस सुद्धा ती स्वर्गामध्ये ठेवल्या जात नाही. तुमचा पुण्य संचय संपला आहे. आता पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुन्हा यातना सहन करावे लागतात. म्हणून मी स्वर्ग सुखाच्या यातना शब्द वापरलाय. काय शब्द वापरलाय? स्वर्ग सुखाच्या यातना. नरकाच्या यातना सगळ्यांना माहिती आहे. नरक आणि स्वर्ग हे शास्त्रांनी सांगितले आहे, तसेच्या तसे आम्ही ऍक्सेप्ट करायचं, श्रद्धेने मान्य करायचं, बस. त्याचा किस काढायचा नाहीये. कारण आम्हाला जीव ब्रह्मैक्याचा योग साधायचा आहे. क्षेत्रज्ञ योग, योगाकडे आमचं लक्ष आहे. इथेच आम्ही जर नसते प्रश्न विचारत बसलो, हे खरं काय खोटं काय आहे की नाही, तर आम्ही योगाकडे वाटचाल करणार नाही. लक्षात ठेवा. आणि असं होता कामा. आता मला स्वातंत्र्य आहे की मी पापाचं पीक घ्यावं, पुण्याचं पीक घ्यावं, की पाप आणि पुण्य दोन्ही मध्ये फसणार नाही असं पीक घ्यावं. पुण्य करणाऱ्यांना खूप वाटत असतं आम्ही फार चांगलं करतो. यज्ञ, याग, तप, व्रत, वैकल्य, दान, स्नान आणि उद्यापन इत्यादी सगळ्या गोष्टी पुण्याचे पीक घेण्याची व्यवस्था आहे. क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. ग्राहकाजवळचा पैसा संपल्याबरोबर वेश्या जशी त्याला हाकलून देते, आदल्या दिवशी पर्यंत प्रेम करणारी ती पैसा संपल्याबरोबर लाथाडते आणि घरातनं बाहेर काढून देते. पुण्य संपल्याबरोबर हकालपट्टी होते. आणि म्हणून पुण्याचं पीक हे दुःखदायी आहे. मग काय केलं पाहिजे? माते पावी जे ते शुद्ध पुण्य. जे माझ्या स्वरूपाला येऊन मिळतं त्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. आणि मनुष्य देहातून शुद्ध पुण्य काढून घेण्याची व्यवस्था आहे. शुद्ध पुण्याचं पीक घेण्याची व्यवस्था आहे. म्हणून पापाचरण करायचं नाही आणि पुण्याचरणही करायचं नाही. शुद्ध पुण्याचरण करायचं. म्हणजे काय हो? उत्तम सात्विक कर्म करायचं आहे, पण त्याचा करता व्हायचं नाही. याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. कर्तृत्व घेतलं की चांगलं काम केलं असेल तर स्वर्ग सुख मिळतं, वांगलं काम केलं असेल तर नरक यातना मिळतात. पण अकर्तृत्वी चतुरू, कर्तृत्व जर काढून टाकलं तर मला चांगल्या आणि वांगल्या कर्माचा भोग भोगावा लागत नाही. मोक्षाकडे वाटचाल सुरू झाली. सगळेजण पापाचं जे पीक काढतात ते सुखासाठीच काढतात. चोर स्वतःच्या सुखासाठी चोरी करत असतो. जे पुण्य कर्म करतात तेही सुखाचीच व्यवस्था करत असतात. पण जे शुद्ध पुण्य करतात ते सुखातीत ते करता प्रयत्न करतात. ते सुख दुःखाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि याला स्वरूपाकारतेचा मार्ग असं म्हणतात. हा मार्ग फक्त मनुष्याच्या देहातच. हो, वाघाने जर हरिण मारलं तर पाप होत नाही, लक्षात ठेवा. पण मनुष्याने जर प्राण्याची हत्या करून स्वतः सुख मिळवलं तर पाप होतं. हत्तीने जर झाड तोडून खाल्लं तर पाप होत नाही, लक्षात ठेवा. तो झाड सहसा तोडत नाही, पालवीच खातो. मनुष्याने मात्र जीवाची हानी केली तर पाप होतं. आणि मला दुसऱ्याला न दुखवता आणि स्वतःच कर्तृत्व शिल्लक न ठेवता अकर्तृत्वी चतुरू असं कर्म करायचं आहे की ज्याचा भर माझ्या संचितात पडणार नाही. संचित कशाला म्हणतात?
बँक बॅलन्सला संचित म्हणतात. आपल्या खिशात जेवढे पैसे आम्ही बँकेतनं काढून आणले आहे एटीएम मधून, त्या खिशातल्या पैशाला प्रारब्ध असं म्हणतात. आणि ते आम्ही ज्या वेळेला खर्च करतो त्याला क्रियमान स्वातंत्र्य असं म्हणतात. चांगल्या कामात खर्च केले ते पैसे तर पुण्याचं फळ मिळतं, वांगल्या कामात खर्च केले तर पापाचं फळ मिळतं. चांगले आणि वांगले दोन्ही कामं न करता फक्त प्रारब्ध भोगून काढलं तर संचितात भर पडत नाही. क्षेत्रज्ञ फार मोलाचा भगवद्गीतेचा अध्याय आहे. लक्षात, गीतेचा मोलाचा नाही असा कोणताच अध्याय नाही, सगळेच मोलाचे आहे. पण जो अध्याय ज्या वेळेला होतो त्याला मी सर्वाधिक मोलाचा अध्याय असं म्हणत असतो. कारण तेवढ्या मोलाचा म्हणून त्याच्याकडे पाहून आम्ही ऐकला पाहिजे. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, मज माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. पापाच्या यातना असतात हे सगळ्यांना माहित आहे. सुख प्राप्तीसाठी यातना असतात आणि सुख संपल्यानंतरही यातना असतात. असं यातनामय जे सुख आहे त्या सुखासाठी जीवानी धडपडू नये. आणि यासाठी कायमच सुख दुःख मुक्ती, सुख पण मुक्ती. पुण्य करायचं आणि ते पुण्य संपेल म्हणून पुन्हा भय वाळ. मग काय करायचं, त्याचं जे फल आहे त्याची आशा धरायची नाही. अशा पद्धतीने केलेल्या कर्माला शुद्ध कर्म, शुद्ध पुण्याचं कर्म असं म्हणतात. विधी ते पाळीत आणि निषेधाते गाळीत. म्हणजे पापकर्म करणार नाही. विधी म्हणजे शास्त्रानी धर्मानी सांगितलेलं कर्म करेल आणि त्या कर्माचं मिळणाऱ्या फळाचा तो भोगता होत नाही. मज देऊनी जाळीत कर्म फळे. म्हणजे पापही त्रासदायक आहे आणि पुण्यही भोगल्यानंतर पुन्हा जन्म मरणाचे चक्कर आहे म्हणून पुण्य सुद्धा त्रासदायक आहे. म्हणून एका दृष्टीने पाहिलं तर पाप आणि पुण्य दोनही त्रासदायकच आहे. काही लोक म्हणतात की मी चांगलं काम केलंय, पुढच्या जन्मात त्याचं चांगलं फळ मिळेल. याचा अर्थ असा झाला की मला पुढचा जन्म घ्यायचा आहे. पुढच्या जन्माची मी चोख व्यवस्था करून ठेवली आहे आणि अशी व्यवस्था करणं योग्य नाही. म्हणून पुण्यकर्म करू नका, पापाचरण निषिद्ध आहे. पण पुण्याचरणही नाही, मग जे करतो तत्सत ब्रह्मार्पण असतो. त्याचा लाग म्हणजे फळाचा माझ्याकडे मला घ्यायचा नाही. सतत आपण म्हणतो, पण कर्म फळाची अपेक्षा जर धरली नाही तर शुद्ध पुण्याची कास आम्ही धरली, त्याला माझी प्राप्ती होते असं भगवंत म्हणतात. कोणाची प्राप्ती होते? माझी प्राप्ती होते. जीव आणि आत्मा यांचं ऐक्य, याला ब्रह्मरूपता असं म्हणतात. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि ब्रह्मरूपता हे घबाड पीक आहे. कसं पीक आहे? एवढं मोठं पीक कधीच कशात मिळणार नाही. पंचांगामध्ये मुहूर्त असतात. काही गौण मुहूर्त असतात, काही घबाड मुहूर्त. मग त्या त्या मुहूर्ताला ते ते करायचं असतं. गुरुपुष्याला काय करायचं असतं? मासा मासा
मासा म्हणजे मोजण्याचं माप आहे सोनारात. थोडं थोडं सोनं घ्यायचं असतं, तिळ तिळ सोनं घ्यायचं असतं. गुरुपुष्य गुंजे गुंजे तोळा जोडे. आणि एक घबाड मुहूर्त असतं. घबाड मुहूर्तावर केलेले सगळे कार्य तडीला जात असत. मनुष्य देह हे घबाड मुहूर्त आहे. ह्या घबाड मुहूर्तामुळे पुन्हा जन्म मरणाच्या चक्रातून सुटता येतो. या एकाच क्षेत्रामध्ये ही व्यवस्था आहे. इतर प्राण्यांच्या क्षेत्रात अशी व्यवस्था नाही. म्हणजे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने ज्या क्षणी मी जन्माला आलो ते माझं घबाड मुहूर्त आहे, कारण मी मनुष्य म्हणून जन्माला आलो आहे. म्हणून मला भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. घबाड मिळाल्यानंतर घबाडाच्या आधाराने कार्य व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे हो. म्हणून क्षेत्र काय आहे हे मला समजून घेतलं पाहिजे. क्षेत्रज्ञ काय आहे याचं मला ज्ञान करून घेतलं पाहिजे. म्हणून माऊलीची ओवी आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. माऊली जेव्हा म्हणते की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याविषयी निसंदिग्ध ज्ञान झालं पाहिजे, त्यालाच आम्ही ज्ञान म्हणतो. अर्जुना तया नाव ज्ञान, येर प्रपंचू हे विज्ञान, तेथे सत्यत्व बुद्धी हे अज्ञान, हेही जाण. पुन्हा आपल्या विषयावर येतोय, मनुष्य देह रूपी शेती. शेतीचं ज्ञान करून घेऊन मगच माणूस शेती करतो की नाही. जे ज्ञान न करता शेती करतात त्यांच्या हाती फारसं पीक लागत नाही आणि लागलेलं हाती टिकत नाही. काय म्हणतोय मी, त्यांच्या हाती फारसं पीक लागत नाही आणि लागलेलं टिकत नाही. आमच्या यवतमाळ जिल्ह्याचा काही शेवटचा भाग हा आदिवासी लोकांचा आणि लागूनचा भाग नक्षलवाद्यांचा भाग आहे. गडचिरोली जिल्हा. त्यात अनेक आदिवासी आहेत. ते आदिवासी लोक जमिनीला आई मानतात. म्हणून त्या जमिनीवर ते नांगर नाही चालवत. अज्ञान. नांगर चालवत नाही आणि मग जे बीज असतं ते असं जमिनीवर फेकून देतात हाताने. त्यामुळे अशा बंजड इतर रोपटी असलेल्या जमिनीवर फारसं पीक येत नाही. तो त्याची पूर्ण राखण करतो आणि पीक आल्यानंतर थोडस आलेलं असतं त्याला पीक. गाठोड्यांमध्ये ती ज्वारी तो गोळा करतो. अल्पस आलेलं जे पीक असतं त्या पिकाच्या मोबदल्यात त्याला मीठ हवं असतं. ते पीक तो विकत नाही, किलोभर मीठ आणि किलोभर पीक असं घेऊन लोक त्यांना लुबाडतात. 1 किलो मीठ देतात आणि त्या मोबदल्यात किलोभर धान्य त्यांच्याकडनं घेतात, किंवा पसाभर, त्याला पसा म्हणतात. म्हणजे एक असं पात्र असतं आणि त्या पात्रभर तू ज्वारी देऊन दे, त्या पात्रभर मी तुला मीठ देतो. आणि व्यापारी लोक त्यांच्याकडून तेही लुटून घेतात. आधीच थोडस आलेलं पीक. का असं झालं? कारण शेती कशी करायचं याचं ज्ञान त्यांनी करून घेतलं नाही. म्हणून शेती कशी करायची याचं ज्ञान करून घ्यावं लागतं, मगच शेती करतायत. कोणत्याही जमिनीत कुठलंही पीक नाही आणतायत. अत्यंत सुपीक आणि कसदार जी भूमी आहे ती भूमी म्हणजे त्या क्षेत्राचं नाव आहे मनुष्य देह. मग ह्यामध्ये
पीक कसं काढायचं हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून क्षेत्रज्ञ योगाचा अभ्यास. पीक शब्दाचा अर्थ योग असा होतो आणि त्याचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, क्षेत्राचा क्षेत्रज्ञाशी काय संबंध आहे, यांचं आपापसातलं नातं काय आहे, कसं आहे, क्षेत्राचं स्वरूप काय आहे, क्षेत्रज्ञाचं स्वरूप काय आहे, या सगळ्या गोष्टी निसंदिग्धपणे समजून घ्यायच्या. एकदा या समजवून घेतल्या, एकदा याचा निवाडा झाला की मग मी कोण आहे हे समजतं. मी क्षेत्र नाही, मी शरीर नाही. हा निवाडा नाही बरं. मी क्षेत्रज्ञ आहे, हा निवाडा आहे. मी क्षेत्र नाही हा निवाडा नाही आहे. गहू निवडले का हो? हो, सगळे दगड काढून फेकले, त्यातले मातीचे हे ढेकळ काढून फेकले म्हणजे गहू निवडले असं नाही आहे. मातीचे ढेकळ काढून फेकल्यानंतर जे ताटात आहे ते निवडलेलं गहू. फेकलेले माती किती आहे याच्यावर तुम्ही गहू निवडले का सिद्ध होत नाही. असलेले गहू स्वच्छ आहेत का याच्यावर गहू निवडलेलं सिद्ध होत. म्हणून मी क्षेत्रज्ञ आहे हा अभ्यास आहे आणि ह्याबद्दल आपल्याला शंका राहत नाही. याला निसंदिग्ध ज्ञान असं म्हणतात, याला निवाडा असं म्हणतात. डोकं दुखलं तर गोळी घेतो आपण, कोणाला बरं वाटलं. डोकं दुखलं तर गोळी घेतो, कोणाला बरं वाटतं. क्षेत्राला बरं वाटलं की क्षेत्रज्ञाला बरं वाटलं. तुम्ही म्हणाल क्षेत्राला बरं वाटलं नव्हे, क्षेत्रज्ञाला पण बरं वाटलं. याचं कारण असं की आम्ही स्वतःला शरीर समजतो. मी स्वतःला शरीर समजतो याचं एक उदाहरण देतो. मला तहान लागली, मला भूक लागली, मी जेवतो, मी झोपतो, हे मी स्वतःला शरीर समजण्याचे सगळे वाक्य आहेत. मी खातो, मी बसतो, मी उठतो, मी जातो, मी करतो, हे सगळे वाक्य मी देह आहे याचं द्योतक आहे. आणि म्हणून असं का होतं याच्यामध्ये एक मोठा घोटाळा आहे. त्या घोटाळ्याचं नाव आहे सत्यानृते मिथुनी कृत्य. सत्य म्हणजे सत, खरं. असत्य म्हणजे असत. आणि सत आणि असत यांचं बेमालूम मिश्रण झालेलं आहे. बेमालूम मिश्रण झालं आहे. आता आम्हाला कळतच नाही आहे की खरं सत्य काय आहे आणि असत्य काय आहे. सोन्यामध्ये दुसरी धातू बेमालूम मिसळली आहे. आमच्या लक्षात येत नाही की सोनं आहे की मिश्रीण आहे की बेंटेक्स आहे. या ठिकाणी ब्रह्मसूत्राच्या अध्यास भाष्याचा विषय आहे. मी देह आहे की मी क्षेत्रज्ञ आहे हे आम्हाला लक्षात येत नाही. आम्ही पुष्कळदा क्षेत्राला क्षेत्रज्ञ समजतो, क्षेत्रज्ञाला क्षेत्र समजतो आणि हे जे बेमालून मिश्रण आहे या मिश्रणामुळे आम्ही दुःखी आहोत. एकदा हे आम्हाला निसंदिग्धपणे कळलं पाहिजे. त्याचा थोडासा खुलासेवार विचार करूया. क्षेत्रज्ञ जो आहे तो नित्य आहे, निरतिशय आहे, अनादि आहे, अनंत आहे, सत्य आहे. क्षेत्र जे आहे त्याला जरा आहे, त्याला मरण आहे. पुन्हा शब्दात सांगू, क्षेत्रज्ञ जो आहे तो अमर आहे,
आणि क्षेत्र म्हणजे शरीर जे आहे ते मरणार आहे. क्षेत्रज्ञ आहे जो चेतन आहे, शरीर जे आहे ते अचेतन आहे. क्षेत्रज्ञ आहे तो म्हातारा होत नाही आणि तो मरत पण नाही, पण क्षेत्र जे आहे ते म्हातारं होतं आणि संपत सुद्धा. क्षेत्र म्हणजे शरीर जे आहे त्याला जन्म आहे, जरा आहे म्हणजे वृद्धत्व आहे आणि मरणही आहे. क्षेत्रज्ञाला जन्मही नाही, वृद्धत्वही नाही आणि म्हणून मरण सुद्धा नाही. मग तुम्ही म्हणाल हे जे क्षेत्र म्हणजे माझं शरीर आहे हे आलं कुठून? हो, हे 5 महाभूतातून आलं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आत्म्यापासून आकाश निर्माण झालं, आकाशातून वायू निर्माण झाला, वायूतून अग्नी निर्माण झाला, अग्नीतून आप निर्माण झालं म्हणजे पाणी निर्माण झालं, पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 महाभूतांचा संगम म्हणजे हे विश्वाची निर्मिती, म्हणजे या क्षेत्राची निर्मिती. एक वेळ जन्मलो त्यावेळेला मी 1 ग्रॅम होतो, ग्रॅम. पुढे मी 1 किलो झालो आणि पुढे मी 100 किलो झालो. कुठून आणलं होय? या 5 महाभूतातून आणलं. हे जे माझं वाढलेलं वजन आहे हे कुठून आलेलं आहे? हे पंचमहाभूतातून आलेलं आहे. म्हणून पंचमहाभूत हे क्षेत्र आहे. आता मी पंचमहाभूतातून जे आणलं काय? माझं शरीर. प्रत्येकाने स्वतःबद्दल विचार करायचा बरं का, नाही तर वक्त्याचं शरीर ठीक आहे ते पण आहेच, पण मी माझं शरीर पंचमहाभूतातून आणलं. चांगल्या आणि सज्जन माणसाचं कर्तव्य हे आहे की उसणवारी आणलेली वस्तू लवकर परत केली पाहिजे. म्हणजे 5 महाभूतातून मी घेतलेला देह मला पंचमहाभूतांना परत केला पाहिजे. समजताय माझं म्हणणं? सकाळी सकाळी गंभीर विषय बोलता असं तुम्ही माझ्यावर आरोप करू शकता, पण उसनी वस्तू वेळच्या वेळी परत करणं हा सज्जन आणि सभ्य माणसाचं लक्षण आहे. आम्ही कितीही कमावते असलो तरी शरीर आमचं उसणवारी आलेलं आहे. 5 महाभूतांनी आम्हाला उष्ण दिलाय. कशासाठी उष्ण दिलाय? मोक्षासाठी उष्ण दिलाय. आम्ही मोक्ष मिळवला तरीही परत केलं पाहिजे, न मिळवला तरीही परत केलं पाहिजे. म्हणून संतांनाही देह द्यावा लागतो आणि मनुष्य ज्यांनी काही केलं नाही त्यालाही देह द्यावाच लागतो. म्हणून नेहमीचा नियम असा आहे की आम्हाला हे कळलं पाहिजे की माझ्या जवळ असलेली वस्तू उसनवारी आहे, नियमानुसार मी ती परत दिली पाहिजे. मग आता जी वस्तू आपल्याला परत द्यायची आहे ती थोडीशी नीट दिली पाहिजे की नाही? हो, एक पूर्वीचा काळ सांगतो, आता तसं नाही आहे. पण वेळेवर पाहुणे आले, वेळेवर पाहुणे आले की शेजारच्या घरून 4 बटाटे किंवा 1 वाटीभर तांदूळ किंवा काय असं आणावं लागायचं, कारण तितकं घरात नसायचं. जुन्या काळची गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला आपण 4 बटाटे आणतो त्यावेळेला 5 बटाटे परत करावे अशी एक पद्धत असायची. मग त्या बटाट्याचे आकार कमी करून ते 5 करायचे. हा जो स्वार्थ बुद्धीचा भाग आहे हा सोडून द्या. पण 4 बटाटे जर उसनवारी आणले असतील तर 5 बटाटे परत केले पाहिजे असा एक नियम होता. आणि ह्या नियमातून पंचमहाभूतांनी मला दिलेलं जे शरीर आहे त्या शरीरातून मोक्ष साधला.
तर 5 बटाटे परत दिले, म्हणजे पंचमहाभूतांचं ओझं माझ्यावर राहणार नाही. हे महाभूत, तुम्ही तुमचं शरीर कधी घेऊन जाता ते बघा. तुम्ही तुमचं, बरं, माझं राहिलं नाही. मोक्ष मिळाल्यानंतर शरीर कशाचं माझं आलं? नदीच्या या काठावरून त्या काठावर आम्ही नावेने गेलो, आणि आता नावेतून आम्ही जमिनीवर उतरून पुढे जाणार, तर नावेचे काय देणं घेणार? शरीर ही नौका आहे, मोक्ष मिळवण्यासाठी त्याचा वापर आहे. आणि तो उपयोग मी करून घेतला की नेहमी लक्षात ठेवायचं, वापरणारा हा वापरलेल्या वस्तूपासून भिन्न असतो. वापरणारा हा वापरलेल्या वस्तूपासून भिन्न असतो. उद्या सकाळी थोडस कठीण ऐकायची तयारी ठेवा, आणि मी कठीण सांगणार आहे उद्या. मी सांगितलं, उद्याही मी क्षेत्रज्ञ सांगणार आहे, आणि मग परवा निर्वा सुट्टी, मग सोमवारी सुद्धा क्षेत्रज्ञच सांगणार. एकदा याचा पाया घट्ट आणि पक्का तयार झाला की हा अध्याय माझ्या मोक्षाची व्यवस्था आहे, आणि ती मी बिनधास्तपणे, बिनचूकपणे, पूर्ण निसंदिग्ध होऊन केली पाहिजे. एक वाक्य सांगून देतो आणि थांबतो. ते वाक्य असं आहे की जो वापरणारा आहे तो वापरलेल्या वस्तूपासून वेगळा असतो. हा या पेननी मी लिहितो आहे, याचा अर्थ पेन माझ्यापासून वेगळा आहे, मी पेन पासून वेगळा आहे, असा झाला की नाही? पेनला कळत नाही की तो माझ्यापासून वेगळा आहे, पण मला कळतं की पेन माझ्यापासून वेगळा आहे. वापरणारा वापरलेल्या वस्तूपासून भिन्न असतो. याचा अर्थ दृश्य वस्तूपासून द्रष्टा वेगळा असतो. क्षेत्र म्हणजे शरीर ही दृश्य वस्तू आहे, आणि त्यापासून मी म्हणजे द्रष्टा वेगळा आहे. उद्या घेणाऱ्यावर मला माहिती आहे एवढे वाक्यानी होणार नाही, भागणार नाही. दुसरं वाक्य, द्रष्टा हा दृश्य असू शकत नाही, आणि दृश्य द्रष्टा होत नाही. हा जो पेन आहे हा मी नाही, पेन मी होऊ शकत नाही, मी पेन होऊ शकत नाही. पेन वेगळा, मी वेगळा. आणि एकदा जर हे लक्षात आलं तर क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र ह्यातलं टाकाऊ काय आहे आणि ह्यातलं उपजाऊ काय आहे. जे टाकाऊ आहे त्याचा वापर करून जे पीक घ्यायचं तेवढं मला घेऊन घ्यायचं आहे. काय टाकाऊ आहे? क्षेत्र टाकाऊ आहे, पण क्षेत्रज्ञ जाणल्यानंतर क्षेत्र टाकाऊ आहे. तोपर्यंत क्षेत्र मोलाचं आहे, ती जमीन कसदार आहे, वापरून घ्या. पीक काढल्यानंतर जमिनीचा विषय संपतो. मोक्ष मिळाल्यानंतर शरीर रूपी क्षेत्राचा विषय संपतो आहे. आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ मला नीट कळला पाहिजे. मला एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्हाला क्षेत्र आकलन व्हायला लागलं आहे. धर्मक्षेत्र आहे, कुरुक्षेत्र आहे. क्षेत्र तुम्हाला आकलन व्हायला लागलाय, पण क्षेत्रज्ञ आकलन व्हायला वेळ लागणार आहे. आणि तो क्षेत्रज्ञ समजवण्यासाठी उद्याचा दिवसही घेणार आहे आणि सोमवार सकाळ पुन्हा घेणार आहे. कारण आता क्षेत्र कळलं आहे, पण क्षेत्रज्ञ चेतन आहे, क्षेत्रज्ञ निर्गुण आहे, क्षेत्रज्ञ निराकार आहे, क्षेत्रज्ञ निरवयव आहे. अवयव क्षेत्राला असतात. आणि तो क्षेत्रज्ञ कसा, यासाठी आपण उद्या आणि नंतर पुन्हा 2 दिवसाची सुट्टी आहे, म्हणून काही भाग पुन्हा सोमवारी रिपीट करीन. आणि एकदा क्षेत्रज्ञ समजला की मग त्याचा योग साधला
की अध्यायाचा उपयोग खऱ्या अर्थाने झाला भगवंतानी आणि भगवद्गीतेनी माझ्यासाठी ज्या अनमोल ठेवा ठेवला, ह्या अनमोल ठेव्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी गव्हाड ठेवलाय, त्यांनी जन्म दिला आहे आणि त्या जन्माचं सार्थक मला मोक्ष मिळवून केलं पाहिजे. आपला मुलगा अत्यंत चांगल्या स्थितीत असावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं. वा, तुझी प्रगती पाहून आम्हाला आनंद झाला. प्रगती शब्दाचा अर्थ जीवनमुक्ती, मोक्ष रूप होणे, भगवत रूप होणे, ही खरी प्रगती आहे. या व्यतिरिक्त दुसरी गोष्ट प्रगती असूच शकत नाही. आणि ज्या अर्थी मला हा देह माझ्या मात्या पित्यांकडनं माझ्या पूर्व पुण्याच्या बळावर मिळालेला आहे, त्या अर्थी मी मोक्ष मिळवलाच पाहिजे आणि त्यासाठी मी धडपडलो पाहिजे. उद्या पुन्हा क्षेत्रज्ञ सांगणार. आता क्षेत्र कमी आणि क्षेत्रज्ञ अधिक सांगणार. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि आजचा विषय थांबवतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. नमस्कार. वैदेहीताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. पद्माताई नमस्कार. रामकृष्ण हरी. विद्याताई नमस्कार. हरी काका. रामकृष्ण हरी. नमस्कार. सीता रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उषाताई रामकृष्ण हरी. नमस्कार. वेदाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार करतो. नीलाताई. रामकृष्ण हरी भैया. वासंतीताई नमस्कार. दीदी नमस्कार. रामकृष्ण हरी भैया. दीदी नमस्कार. मेधाताई नमस्कार. नमस्कार मयुरीताई. मेधाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई नमस्कार. राम रामकृष्ण हरी. मयुरीताई नमस्कार. गोविंदजी नमस्कार. संजय नमस्कार. रामकृष्ण हरी दादा नमस्कार. रामकृष्ण हरी. संजय. रामकृष्ण हरी काका. पंकज नमस्कार. रामकृष्ण हरी. संगीताताई नमस्कार. पद्मजावेनी नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार काका. हो, प्रमिलाताई नमस्कार. रेखाताई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. द्रष्टा दृश्य होऊ शकत नाही हे खूप छान सांगितलं. हो ना, हळूहळू एक एक गोष्ट गळी उतरवायची आहे मला सगळ्यांच्या. खूप सुंदर. आता मला पुढे हे सांगायचं की नाही द्रष्टू दृष्टे विपरीत लोप भवती. हा मुद्दा मला स्पष्ट करायचा आहे आता याच्यानंतर. छान छान. द्रष्ट्याचं आता पुढे स्पष्टीकरण. रामकृष्ण हरी दादा. हो, नमस्कार ताई. रामकृष्ण हरी. छान आनंद झाला शालिनीताई. येतोय मी रेखाताईकडे, तेव्हा भेट होईल बहुतेक आपली. हो 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 नक्की. हो, तिला मी दिले आहे वेळ. रेखाताईला वेळ दिवस द्यायचा आहे, पण येणार आहे मी. बर बर. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. उल्हासजी नमस्कार. रामकृष्ण हरी. संभाजीराव नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आपण सांगितलं आहे रामकृष्ण. हो आपण सांगितलं आहे MBBS व्हायसाठी कशी कडी मेहनत घ्यावी लागते. हो खूप सूत्रबद्ध चालू आहे. एकदम आम्ही मेहनत घ्यायला तयार आहोत आम्ही. हो, आणि येणार मी आणि शिकवणार तुम्हाला. बिलकुल डिग्री प्राप्त करायची विषय पूर्ण करून घेणार आहे मी आल्यानंतर. येणी अहो डिग्री प्राप्त करायची आम्हाला. नक्की नक्की मेरिट मध्ये. रामकृष्ण. मेरिट मध्ये प्राप्त करायचे. मेरिट मध्ये प्राप्त करायची. रामकृष्ण. तुम्हाला दोघांनाही नमस्कार. 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 रामकृष्ण.
जितेंद्रजी नमस्कार, राजेश नमस्कार, शिल्पावहिनी नमस्कार करतो, सोनी आत्या विजयराव नमस्कार करतो, रामकृष्ण. रामकृष्ण विजयराव कठीण जात आहे का विषय? नाही हो ना, बर ठीक आहे मग. क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्र म्हणजे स्वरूप आत्मा. हो हो बरोबर आहे. हो हो छान, खूप छान. नमस्कार रत्नाकरजी नमस्कार. तुम्हाला म्यूट काढावं लागेल रत्नाकरजी, ते आता शिकावं लागेल. बर रामकृष्ण हरी काका. हा पूजा खूप दिवस नव्हती का ग? हा ते नाईट सुरू झाली जीएमसी ला तर बर होत बर नाही बर म्हणजे ठीक आहे. हा. स्वाभाविक. ऐकून घे तर तू ते तुम्ही ऑनलाईन. हो हो तुम्ही ते काय? खूप छान सांगितलं होतं की जशी मांजर पिल्लाला दातात नेते पण तरी म्हणजे पूर्ण स्वतःच हे करते, इजानी होऊ हो देत आणि हो प्रत्येक हो गोष्टीतून हो काढते. त्याची प्रचिती खरंच येते. म्हणजे देवाला म्हणजे थोडासा जरी म्हणजे विसर जरी पडला तरी देव आपल्याला विसरत नाही. हम्म बरं खरंय खरंच प्रचिती येते. खरंय खरंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्णाजी दादा नमस्कार करतो. वा सुरेंद्र नमस्कार. तुमच्या बंगलोरहून येण्याची वाट पाहतोय आम्ही गेल्यापासूनच. नमस्कार. या रामकृष्ण दादा हरी. नमस्कार करतो. शशांक रचना तुम्हाला दोघांनाही नमस्कार. दादा नमस्कार करते. रामकृष्ण हरी. खूप छान विषय सुरू आहे. हो आवडला राजेश विषय? हा रामकृष्ण हरी काका, हम्म प्रश्नच नाही. थोडा नवीन लोकांना कळावा अशी इच्छा आहे माझी. हो ना, मस्तच आहे. हो नवीन हो. आणि जुनं काय नाही त्याच्यात. तुम्ही लोकांनी ऐकलेलंच आहे वारंवार. नाही नाही, असं काही नवीन नाही. लोकांना तुम्ही कळावा असा प्रयत्न आहे माझा. नवीन अच्छा ते बरोबर आहे, पण छान झालं. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार काका. हो रामकृष्ण. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण. बोला मी सुरेश नमस्कार चंदूभाई, करतो. नमस्कार करतो तुला. बोल. हो, नमस्कार. अरे आज गुरुवार आहे बाबा, तू लवकर जाशील. अं? आज गुरुवार आहे, तू लवकर जाशील. नाही आज आता नाही